मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सकाळी घराच्या पाखाडीतनं धुराचा फराटा वर निघत होता. सूर्यनारायणाची पिवळी धम्मक किरणं घराघरावरती पडली होती. एकाएकी पिंकीची आणि अंजीची भांडणं सुरू झाली. अंजी म्हणली, हे लगीन जमणार नाही. मी कंत्राटदार साहेबाबरोबरच लगीन लावणार हाय. घर सोडावं लागल. कोण राहते तुमच्या घरात? मला उलट बोलत्यास वय गगत काय? शिवी देऊ नगस. मग काय ववी गाव का ग? का पंचारती ववळू? फुलं वाहून पूजा करू का ग तुझी? वाद घालू नगस. मी लगीन त्यांच्या बरच करणार हाय. माझं प्रेम हाय त्यांच्यावर. लय शानपणा दावतीयास. अंजीनं एक कणका घातला तशी पिंकी रडायला लागली. चेअरमन सिगरेट फुकत, का ग तिला मारतीयास? ती म्हणती कंत्राटदारा बरोबरच लगीन करायचंय. नाही, पिंकी शानी हाय, माझं ऐकती. ब्रह्मदेव आला तरी मी कुणाचं ऐकणार नाही. कुणी शानपणा शिकवायची बी गरज नाही. अगं मोठ्या माणसांचं ऐकावं जरा. मी काका आहे नव तुझा. तसं गॉड बोलणं काकी जवळ करायचं. हितन हाय. मुस्काडच फोडीन बघ. उलट बोलत्यास व्हय. मी सांगीन त्या माणसाबर लगीन केलं पाहिजे. ह्या घरात हुकूम फकिस्तक माझाच चालतो. तुम्ही सक्ती करूनच बघा की. नाही आगगाडी खाली जीव दिला तर बोला मग. अंजी चमाकली. चेअरमनला म्हणली, तुम्ही जावा. मी म्हणतीया तसंच करायचं. संसार तिला करायचाय, तुम्हाला नाही. उठ पिंके, खाऊन घे जा. ह्यो काका घरात आल्याला मला खपणार नाही. मी काय कुकुलं बाळ नव्हं. माझं बरं वाईट मला समद कळतंय. चेअरमन भिराडला. मिशी पिळत म्हणला, अंजे तुझीच तिला आतनं फूस आहे ग. काय बोंबलायचंय ती बोंबला. घरात कुंडून दिन पेटवून घर. मायाली की मिळून मला येड्यात काढतायसा व्हय ग. चेअरमन गेला तसा अंजीनं पिंकीला जवळ घेतलं. तोंडावरनं हात फिरवला. तो खवीस आला की असंच खोटं खोटं भांडायचं. त्याला आता येऊन कशाला देतीस? लाड करायच्या निमताना अंगावरती कुठं बी हात लावतो या हलकट माणूस. तू बी बाबाला जीव लावायचा सोडून त्या येड्यावरती मरतीस. अगं बाबा अडाने असल पण देव माणूस हाय. झाला गाढवपणा. पण तुला एक सांगती, काका गप बसायचा नाही. नक्की तुझ्या बापाला हुलीव घालल. बाबाला काय कळतंय त्यातलं? म्हणूनच ह्यो फायदा उपाडतोया. तसंच झालं. महादा शाळवाला पाणी पाजत होता. चेअरमनला बघून मन लावून पाणी तुंबायला लागला. पाठीमाग हात बांधत दादानं विचारला, कवाशी झुपी केल्यास र पाण्याची? जीवन हिकडं चालूय. लेका पाणी पाचतूयास पण शाळू वाऱ्यानं पडायचा बिडायचा नाही नव. नाहीतर त्या सदाबागत हुयाचं बघ. काय र झालं? लेका गेल्या साली गावात एक नंबरचा शाळू होता त्याचा. 3 एकराचा पट्टा नुसता हिरव्या शालूगत झळाळत होता. पोटऱ्यातनं कंस बाहेर पडल्यावर ह्यानं पाणी पाजायचा विचार केला. तर जावाय म्हणला हुरड्यात आल्यावरती पाजा. मग मग काय? दुधाचा दाना असताना पाणी पाजलं. एका रातीत सगळा शाळू झोपला. ती पुन्हा काय उठलाच नाही. बाप रे. लेका पाणी पिऊन मुळ्या ढिल्या झाल्यावरती वाऱ्यानं राहील का र त्यो? आपल्याला अजून पोटरा फुटायचाय. शेना कुठाय? सर्जा बी दिसला नाही कुठं. त्याच्या बायकोच्या पोटात दुखतय. आता काय दर चाललाय घेवड्याला? 5.5. टाका फुकून. खटाव वडूच कडनं आवाक वाढल्यावर 4 रुपये वरती येईल घेवडा. पाटील सांगत होता. पाटलाच्या आईला कुकुड कोंबडा. माणसाला बाड झाल्या ती. दिल्लीला 18 चाललाय घेवडा. तिकडचं व्यापारी इकडं झुकलं की घेवडा 12 वरती गेला म्हणून समज. पाण्यावरती रेघा मारण्यात अर्थ नाही. तू आम्हाला शिकवू शानपणा. पिंकीच्या लग्नाचं काय करतोयस र? अंजी काय निर्णय घेईल त्यो? तू कशाला नुसता मुलाण्यागत लिंबू कापायला हायस व्हय? तू बाप पुरीचा लेका. बायको लगीन जमिवतीया. तो कंत्राटदार चंद्या भोसले अंजीचा ठोक्या. आता बिन लग्नाचा हाय तर 4 दिवसाला येतोया.
उद्या लगीन होऊन जावाय झाला तर कायमचाच मुक्काम ठोकल घरात. दोघं एक होऊन तुला देत्याली हाकलून मग. मग मी काय करू? पहिलं पाणी तुम हा घालीव खाली वड्याकडं. लेका बांध जरा नीट घाल. दोघं बांधावर आली. चेअरमननं सिगरेट काढली, महादाला बी दिली. महाद्या, हे लगीन नाही झालं पाहिजे र, पण मी काय करू? पाटा घाल तिच्या टाळक्यात. असलं पाप करायचं म्हणजे काशीला जावं लागल. मी स्पेशल गाडीनं पाठवीन की तुला काशीला. 1000 रुपये खर्चाला बी देईन. नाही जमायचं ते आपल्या मरणानं मरल. काडी बघू. आता एक सिगरेट केवढ्याला बसत्या र दादा? 60 पैसा. तेवढ्यात 25 बिड्या येत्याल्या. काहीतरी फाट फोडू नगस. हे बघ, तू लगीन अडवून धर. आम्ही हाय तुझ्या माग. मला कोण विचारताय? नुसता चिखलाचा रपका तू. आधीच कुतू नगस. कायम रडत राहा. पण पोरीच्या मनात हाय. तिला काय कळतंय? वय म्हणायचं आणि दुसरीकडे नेऊन गुतवायची. सांचं बोलतो अंजीला तसं, पण ते ऐकल असं मला तरी काय वाटत नाही. लागली तोंड वाजवायला तर हाणायची पायतानानं. तू मध्ये पडणार नशील तर तिला मी सरळ करतो. सवन चेपतो. वादावादी नग. माणसानं समद समजुतीनच करावं. भोट मामा हायस. बायकाची जात कवा कोलदांडा घातल्याशिवाय सरळ झाल्या का र? वय की. तो बजाबा पाटील माहितीये का तुला? दुधवडीचा. हा, त्याची बायको लय चाटाळ. रगाटांगानं. ही असला दंड एक नवऱ्याकडनं काय समाधानच हुयाचं नाही. मग र, ते रानात जाऊन बाबळी खाली बसायची. धनगार गाठायची. शिवारात एक धनगर काय तिनं मोकळा सोडला नाही. शिवारात दिसला धनगर की हिनं गाठलाच धनगर. बाप रे, बयानं वडारी सुधीक सोडलं नाही ती बघ. पाटील वैतागला असणार. मग र, पाटलानं बायकोला बैलगाडीला चाका संगच बांधली. पटक्यानं. नागडी बाया चापकानं हाणली. वाईट 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 वाईट. हातापाया पडाय लागल्यावर येळ्यानं तिचं नाक कापलं. टकुर भादारलं. सोडली. आज तागायत बाईनं उमरा वलांडल्याला न्हाय. माहेरात राहत्या जाऊन. दादा, असल्या वागण्याला रानटीपणा म्हणत्यात र. असं का? हा, वाईट माणसं. तू असं कर, मी वरातीची गाडी बोलिवतो. तासाला 700 रुपये देऊन पोलीस बँड लावतो. तू अंजीचा पाठ लाव कंत्राटदाराबर. दोघांसनी बांधू दे मुंडाव्या. तू धर बंगाळी, नाहीतर परटावानी चौरे ढाळ. तुझ्या माईचं पाहुण्याआठ तुझ्या एवढा कसार नेबळाट आहेस तू. दादा, तुझं माझं नाही र जमायचं. नका जमना, पण लेका लग्नाला विरोध करशील का नाही? का बस्ता बांधायला पळणार हायस? तुझा भरवसा नाही म्हणून विचारतोया तुला. व्हय, आडवा पडणार. कंत्राटदाराला मी कुठला जावाय करतोया? तासतो की पिंकीला. आई परास आडकी हाय. कंत्राटदार कराडचं पाहुणं घेऊन पिंकीला बघायला येणार म्हणल्यावर चेअरमनची तर कवठीच सराकली. सकाळी उठल्यापासनं त्याची पिपाणी वाजायला लागली. अरे कुटुंब करता हाय मी. आता पावतर निर्णय म्या घेतल्या ती. घराचा विकास मी केला. एवढं बागायत पिकते ती माझ्या जीवावर. भडव्यांनो, तुमचा काय र संबंध? बायकांच्या पातळांचं झेंड करणारा माणूस मी. हिथं बायकांच्या तालावरती बापय नसत्या ती. कसं लगीन जमतय तेच बघतो म्या. महादा टाराकला. पाणी भरणाऱ्या बायकोला म्हणला, तो बेनवाड माणूस पाहुण्या मोहर तमाशा करणार. अंजे, मला ह्याचा काय बी विश्वास नाही. मी सांगते असं करा. पोलीस पाटलाला आणि सरपंचाला बोलवा. त्या दुकानदार पवार मामासनी बी निरोप द्या. आपल्या आईचं गणपा भाऊ लाला दादा ह्यासनी बी बोलवा. बघू चेअरमन किती उड्या मारतोया त्या. महादा पळाला. अंजीनं पाण्याच्या 2 बादल्या अंगणात आणून ठेवल्या. पिंकीला म्हणली, साऱ्या अंगणामध्ये शिपड. लय धूळ उडत्या वाऱ्यानं. तेवढाच काय तो गारवा. पाणी शिपडून झाल्यावर त्या तिथं फरशीचं 2 तुकडं टाकल्या ती. बादल्या भरून ठेव तिथं. साबण आणि टावेल बी ठेव, म्हणजे पाहुण्यांची काय बी गैरसोय नको. जेवायला काय करायचं? हे बघ, मी चपात्या आणि बटाट्याची भाजी करते. तू भजी आणि कुरवड्या काढ. तेवढी त्या रकमेला बोलिव. वरच्या कामाला तेवढाच हातभार. माझ्या मैत्रिणी बी येणार हाय त्या. बोलिव. पाटाच्या कडेनं रांगोळी घालत्याल्या. नाजूक हातानं चुटू करत्याल्या.
खरं म्हणजे आपण नवऱ्या मुलाकडं आधी जायचं असतं. काय नाही, पुन्हा जाऊ. एकमेकांनी समजून घेतल्यावरती सगळं होतंय बघ. आजोबासनी बोलवायला ग पाहिजे होतं. कशाला? चोराला उचलू लागायला? तुला अजून माणसांची पारख नाही बया. 10 वाजायला महादानं आंघोळ आटापली. बायकोनं चांगली कापडं मोहरं टाकली. लाजू नका, घाला. तो पटका गुंडा हातभर टापरी जन्माला गेली. पाहुण्या मोहरा आपल्याला कशाला कमीपणा? माणसानं कसं टेचात राहावं. दादा ग काय म्हणल? काय गाणं म्हणायचं ती सकाळ धरणं म्हणतोयाच की. गावातली 4 माणसं आल्यावरती त्याची पिपाणी पार घशात अडकतीया. महादानं नवी कापडं चढवली. नक्षीचं ताट चकचकीत घासलं. पाट नीट पुसलं. पिंकी बी तयार झाली. तिच्या मैत्रिणींनी एका खोलीत रांगोळ्या काढल्या. घर पुण्यांदा नीट झाडलं. लागल्या स्वयंपाकाला. सरपंच 2 माणसांनी मोहरं घालून आलाच. बाहेरच्या गादीवरती सगळी जण बसली. बायकांची धांदल वाढली. वही नाही करता 7-8 माणसं आली. चेअरमन तावानं उठला. निघून गेला. पोलीस पाटील म्हणला, ह्यो फरडागत आज कामून अडकलाय. पहिल्यापासनच वाकडं चालतंय. लग्नाला विरोध हाय त्याचा. का? त्याच्या कोंबड्यानं रात उजाडली पाहिजे. पहिलं पाणी फिरलं. दारात जिपडं आलं. 5-6 माणसं उतारलीत. सगळ्यात मोहरं गॉगल लावल्याला तरुण कंत्राटदार होता. त्याच्या मागं सगळ्या पॅन्टी. त्यात यगबी धोतार नव्हतं की काळी टोपी बी नव्हती. सारी साहेब लोक. माणसं सुशिक्षित, नम्र, आधीच गोरी गुमटी, त्यात उन्हानं लाल झालेली. साऱ्यांनी रामराम घातला. हातापायावरती पाणी घेतलं. पोटात गार पाणी गेल्यावर एकाच्या तोंडावरती श्रावण पिकला. एक पोरगी सरबताचा गलास घेऊन आली. चवीनं घोट घेत घेत गप्पा सुरू झाल्या. पावसानं अशी जर वड दिली तर शाळवाचं काय बी खरं नव्हं. असं नव्हं, शेतीतलं आम्हाला काय एवढं कळत नाही. तुम्हा नोकरदारांचं बरं हाय. पाऊस येऊ नाही तर दुष्काळ पडू, पगारात खडन हाय. तसं कसं? साऱ्यांच्या मागं आपलं तपलं व्याप हायतीच की. तरी बी शेतकऱ्याचं काय खरं नव्हं. यंदा कांदा बघा कसा मार खातूया. गरवा कांदा 50 पैशावरती येतो का नाही तेच बघा. कसं काय? गेल्या वर्षी 5 रुपयावरती कांदा गेला. म्हणून यंदा शंभरातल्या 80 शेतकऱ्यांनी कांदा लावला. साताऱ्यापासनं बारामती पावतर सगळा कांदाच कांदा. मला सांगा कसा व दर मिळणार? खराय. कंत्राटदार साहेब नीट समजून घ्या. शेतकऱ्याच्या घरी जावायहून यायचं हाय. माणसं भुळी भाबडी. आपणच त्यासनी हात देऊन वर घ्यायचा. आमच्या माग सगळं तुमचंच हाय. तेवढं मुलीला बोलवा. दुपारी 4ला मीटिंग गाठायची हाय. पाट आला, ताट आलं. कराडकर पाहुण्यांनी पेढ, ब्लाऊज पीस, हळद कुंकू, साखर, नारळ सगळं ताटात नेऊन ठेवलं. पाहुण्यासनी पोरगी दिसल असा पाट ठेवला. लाल भडक पातळातली पिंकी बाहेर आली. पाटावर बसली. गोरी पान, नाकाची सरळ दांडी, त्यात लाल खड्याची चमकी, बोटात अंगठी, मधोमध भांग पाडल्याला. गोऱ्या कपाळावरती बारीक टेकली. अंजीची कार्बन कापी, डिक्टो शेम टू शेम. पाहुणं बघतच राहिलं. लाला दादा म्हणलं, साहेब काय विचारायचंय ती इचरा. पहिली ओळख असल्यावरती काय हो विचारायचं. माणसा हसलीत. नवरदेवाच्या बापानं शिक्षण विचारलं. इंग्रजी पेपरातल्या 2 ओळी वाचायला लावल्या. पिंकीनं फडाफडा वाचलं. गावकऱ्यांबरोबर पाहुणं बी खुश झालं. पाया पडून ती गेली. बिड्या सिगरेटी बाहेर आल्या. तंबाखूचं बटवं सुटलं. तसा महादा म्हणला, सरपंच आता बटवा बाजूला ठेवा. पहिली पंगत बसूया. स्वयंपाक तयार आहे नव्ह? मग पिंकीच्या सगळ्या मैत्रिणी धडपाडत्या त्या. उठा, हात धुवून घ्या जावा. टाइमबाद जेवण भेटल्यालं पाहुण्यासनी बी बरं वाटलं. वळीनं 11 पाट मांडलं होतं. प्रत्येक ताटाभोवतीनं रांगोळी काढलेली. मध्ये उदबत्त्यांची 4 झाडं लावलेली. स्टीलच्या ताटातला खमंग स्वयंपाक बघून पाटलानं जेवायच्या आधीच तोंडामध्ये बोट घातलं. माणसांनी 4 घास खाल्ला असत्याली नसत्याली. आलाच तावानं चेअरमन. निभार पेला होता. दारात येऊन गड्यानं शड्डू ठोकला. मिशी पिळत म्हणला, हे महाद्या, ल्याका शिंग फुटली तर का काय र तुला?
माझ्या परस्पर लगीन जमवतूयास? पवार मामा बाहेर आलं, समजूत काढत म्हणला, हे बघा चेअरमन, चालत्या गाडीला खीळ घालू नका, लगीन जमत आले. अरे पर माझ्या माघारी लगीन ठरतयाच कसं? पोरीचा बाप हजर आहे हवं. ए पवार, माझ्या घरात येऊन पार्ट्या पाडतायसा व्हय? लेका तुम्ही गावकरी उपरा हायसा, आला कशाला तुकडं मोड्यांनु हित? आलाच पोलीस पाटील बाहेर. चेअरमन, वटाळातले बचाळी सांभाळून बोला, गावावरती भुकायला बघतायसा व्हय? अरे जा जा, हे माझं घर हाय, काय लगीन होणार नाही, समजलं? महादा पळत आला, पाय धरला. दादा तुझ्या पाया पडतो, यल मांडवावरती चढतोय तर चढू दे की र, मी मुळावरतीच घाव घालणार. हे कंत्राटदारा, बापाच्या पोटचा असशील तर हालशील हितनं, पुढ जाव, थांबायचं नाही, मी हे लगीन मोडणार हाय. तांब्याचं भांड तापून लाल व्हावं तसा यकायकी महादा तापत गेला. अंगात देव आल्या ग त्यानं डोळं वाटारलं. काय म्हणलास दादा? हे लगीन मी मोडणार हाय, मग मी बी तुला जित्ता गाडणार हाय. महादानं धरला चेअरमन, उचलून आपटला. धोंडा टाळक्यात घालणार तवर अंजीनं पळत येऊन धरला. काय करतायसा ह्य? खडी फोडायला जायचं आहे वय तुम्हासनी? चेअरमन भाऊजी, काळीज डोंगरा एवढं करा, आमच्या चुका पोटात घाला. अंजूबाई, तू म्हणून गप्प बसतोया, नाहीतर महाद्याचा शेंगदाण्याचा महाद्या करून बाजरीच्या भाकरीवर मी खाल्ला असता. काय करायचं ती करा, पण मला हे काय पटत नाही. पाटील, दारू पेणार का? या, साऱ्याच पाहुण्यासनी पाजूया. हातात माकडाची दुरी घेऊ, साऱ्या माळानं पाहुणं नाचू. कशी काय हाय आयडिया? हे सरपंचा, हे पाटला, गावातलं दारू धंद बंद झालं पाहिजे ती काय? पाणी घालून दारू विकायचं म्हणजे केवढं र पाप? माणसानं देशाचा विचार करावा. काय दारूत पाणी? छे, पाण्यात दारू घालू नगासा. काय देश अडचणीत हाय बाबांनू, लग्न कसलं जमिवतायचा हिथं बसून? माणसं पांगली. पाहुणं निघून गेलं तरी चेअरमन बडबडतच राहिला. कशाचा कशाला काही एक मेळ नाही.